नहीं तो कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो, नहीं तो कुर्सी खाली करो। हम सब एक है, हम सब एक है, महंगाई भत्ता मिळालाच पाहिजे, महंगाई भत्ता मिळालाच पाहिजे। कामगार एकजुटीचा विजय हो, कामगार एकजुटीचा विजय हो, संयुक्त कृती समितीचा विजय हो, संयुक्त कृती समितीचा विजय हो। कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। कामगारांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, अरे कामगारांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात। डीए आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा, अरे वेतन करार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा। संयुक्त कृती समितीचा गेले आजचा 5वा दिवस आहे। आम्ही एक मिनिट. मी सुनील धांगट गेली 23 वर्ष ॲक्सिस बँक या बँकेत काम करत आहेत, पण गेली 5 वर्षापासून ॲक्सिस बँकेने आमचा पगारवाढ जो दिलेला नाही आहे, आमचा जो बेसिकली जो डीए आहे याबद्दल बँकेने काही त्याची पूर्तता केली नाही। तर आमचे सर्व जो कामगाराचा जिथे एकवटला आहे महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात या सर्व ठिकाणी जो कामगार एकवटला आहे, कामगारांची जी आज ठिणगी पडली आहे त्याचा वनवा होईस्तोवर बँकेने वाट पाहू नये आणि आमचा जो प्रलंबित जो करार आहे तो बँकेने लवकरात लवकर करावा। कारण गेल्या कोरोना काळापासून कामगार स्वतःच्या जीव मुठीत घेऊन बँकेच्या खात्याला खांदा लावून कामगारांनी इथे काम केलेलं आहे। याचा बँकेला बहुतेक विसर पडलेला आहे असं वाटतंय। कामगारांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत याचा बँकेने लवकरात लवकर विचार करावा, अन्यथा हे आंदोलन जे आता आम्ही अधिक तीव्रपणे करणार आहोत याचा बँकेने गांभीर्याने विचार करावा। सरकारला काय इशारा देऊ इच्छिता या ठिकाणी? सरकारला आम्ही एवढं सांगू इच्छितो की आता आमचं जे कामगार जो इथे एकवटला आहे त्या कामगारांच्या मागण्या पूर्णपणे आपण बँकेला त्याची पूर्तता करण्यास सांगावं एवढं आमचं सरकारला विनंती आहे। सरकारला आम्ही त्याची निवेदनं दिलेली आहेत, पण सरकारने याच्याकडे अजून गांभीर्याने लक्ष घेतलेलं नाही आहे। तर आमच्या सरकारलाही पूर्णपणे विनंती आहे की त्यांनी आमच्या ॲक्सिस बँकेच्या या गरीब कामगारांचा पूर्णपणे विचार करावा आणि त्यांना न्याय द्यावा एवढं आपल्या प्रसारमाध्यमातून त्यांना सांगावी। मी सदस्य रामचंद्र कांदे आणि प्लस सुपरवायझर। आज बँकने 5 वर्ष झाली आहे आम्हाला हे पूर्ण विस्कळीत ठेवलेलं आहे। आज ह्याच्या अगोदर 3 करार बँकेने केलेले आहेत, मग ही नवीन मॅनेजमेंट आल्यापासूनच का असं झालेलं आहे? मग ह्या मॅनेजमेंटने एवढी का भूमिका घेतली आहे हे बँकेने सिद्ध करावं। आणि आज 5 वर्ष होऊन झाले आहेत, आपले 30-30 वर्ष लोक कामगार काम करत आहेत, ते पण रिटायर होऊन गेलेले आहेत, त्यांना पण त्याचा मोबदला काही मिळत नाही आहे, नवीन तर माणूस भरती करतच नाही आहेत। मग आज जे एवढे काम करत आहेत तर त्यांना हा वेतन करार हा आमचा झालाच पाहिजे। पुढची भूमिका काय राहील? पुढची भूमिका आमचं असं आहे की 15 तारीखपर्यंत जर बँकेने काहीच डिसिजन दिलं नाही तर ह्याच्यापुढे आमरण उपोषण असेल आणि त्यानंतर पूर्ण बिराड आंदोलन असेल आमचं कामगारांचं कुटुंबासहित। मग ते इथे असेल नाही तर मग कुठे इथेच असेल। एवढं बोलून मी माझी 2 शब्द। परमार, संयुक्त कृति समिति मुंबई। मैं इंदौर से आया हूँ और सभी संयुक्त कृति समिति के साथ में हैं। 3 स्टेट एक साथ हम आंदोलन कर रहे हैं, शांतिपूर्वक आंदोलन। कुछ लोग बोल रहे हैं कि हम कोरोना के टाइम से ही बैंक के साथ नहीं हैं। मैं लेकिन उससे भी थोड़ा आगे जाना चाहता हूँ। जब नोटबंदी हुई थी उस टाइम भी हम कामगारों ने कंधे से कंधा मिला के बैंक का बहुत बड़ा सहयोग किया था और किसी ने भी अपने समय का ध्यान नहीं रखा था। उस समय 10 घंटे 12 घंटे ऐसा बैंक को हमने काम दिया था और बैंक को और सरकार को पूरा सहयोग दिया था, जिससे कि किसी भी पब्लिक को किसी प्रकार की परेशानी नहीं हो। लेकिन आज जब हमको परेशानी आई है महंगाई की, आज जब हमको परेशानी आई है मुसीबतों की, तो सरकार और बैंक का मैनेजमेंट हम पे ध्यान नहीं दे रहा है। तो कृपा करके हम पे ध्यान दे, नहीं तो ये आंदोलन उग्र होगा, आगे जाके बहुत बड़ा होगा, जिससे सरकार को नहीं, बैंक को नहीं, आम जनता को बहुत बड़ी परेशानी होने वाली है। कृपया हमारी मांगे पूरी करें और हम पे ध्यान दें। महंगाई के हिसाब से हमारे दिलीप गायकवाड, संयुक्त कृती समिती फाउंडर मेंबर। आज आम्ही गेली 5 दिवस इथं साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमच्या मागण्या, उर्वरित मागण्या आमच्या ज्या आहेत, साध्या आणि सरळ मागण्या आहेत आमच्या बँकेला की आमचा वेतन करार आणि आमचा डीए, ह्या 2 गोष्टी आमच्या मूलभूत गरजा आहेत। ह्या गरजा ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या आमच्या पूर्णपणे बँकेने नस्तनाबूत केलेल्या आहेत।
आणि आज आम्ही त्या नस्तनाबूत केल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी मैदानावरती आझाद मैदानच्या मैदानावरती आम्ही साखळी उपोषणासाठी बसलेलो आहोत. आमची बँकेला वारंवार विनंतीपूर्वक पत्रव्यवहार झालेले आहेत. बँकेला आम्ही वारंवार विनंती केलेली आहे की आम्हाला जो आमच्याबरोबर बसा, तुम्ही आमच्याबरोबर मिटिंग घेऊन आमचे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्यावरती तुम्ही काहीतरी उत्तरं द्या, ते प्रश्न आमचा सोडवा. आणि अन्यथा जर का आम्ही 15 तारखेपर्यंत एक डेडलाईन दिलेली आहे बँकेला की आम्ही 15 तारखेपर्यंत साखळी उपोषण करू आणि साखळी उपोषणानंतर पण बँकेने जर का आमचं ऐकलं नाही, आमच्या मागण्यांची पूर्तता केली नाही, तर मग आम्ही अन्नत्याग उपोषणाला बसणार आहोत. आणि अन्नत्याग उपोषणात झाल्यानंतर पण जर का बँकेने आम्हाला त्याच्यानंतर पण आम्हाला आमचा विचार केला नाही, तर आम्ही पूर्ण कामगार पूर्ण सहकुटुंब घेऊन आमची मुलं फॅमिली जेवढे पण आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जे सदस्य आहेत, जे सभासद आहेत, त्यांना प्रत्येक सभासदाला घेऊन या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहोत. एवढंच आम्हाला बँकेला सांगायचं आहे. काय वाटतं तुम्हाला, कुटुंब तुमचं आल्यावर सरकारला जाग येईल का? सरकार आत्तापर्यंत तरी कामगारांच्या बाबतीत किंवा कंत्राटी कामगार यांच्या बाबतीत तरी सरकारने झोपेचं ढोंग घेतलेलं आहे. झोपेचं ढोंग घेतलेलं आहे आणि ज्यांनी झोपेचं ढोंग घेतलेलं आहे त्यांना आपण जागा करता येणार नाही. तर आता या आंदोलनाच्या माध्यमातूनच आम्ही सरकारला एक निवेदन देऊ इच्छितो की तुम्ही आत्ता तरी डोळे उघडा आणि आमच्या कामगारांच्या व्यथा समजून घ्या. आज आम्ही व्याकुळ झालेलो आहोत. आज या महागाईच्या दृष्टिकोनामधून आम्हाला जो पगार देते बँक, आज गेले 30 वर्ष आम्ही बँक बोलते हे कामगार आमचे नाही आहेत. मला एक मुद्दा असा इथं मांडायचा आहे की जर का बँक बोलते की हे कामगार आमचे नाही आहेत, मग बँकेमध्ये जे कामगार येतात, बँकेच्या पॅरोलवरती जे कामगार येतात ते 2-2, 3-3 वर्षानंतर सोडून जातात. मग ते काय तुमचे परमनंट कामगार आहेत का? आम्ही आज गेले 30 वर्ष काम करतो, तर आम्ही कायद्याच्या तरतुदीनुसार आज आम्ही या ठिकाणी 30-30 वर्ष काम करतो, 25-25 वर्ष काम करतो. मूल आम्ही या बँकेचे आम्ही परमनंट नोकरदार आम्ही आहोत. आम्हाला बँक कॉन्ट्रॅक्टदार कशी म्हणू शकते? हा एक अति महत्त्वाचा मुद्दा मी गेली 3 दिवसापासून विचार करतो या मुद्द्यावरती. आणि मी बोललो जेव्हा वेळ येईल त्यावेळेस हा मुद्दा मी नक्कीच मांडणार. माझं बँकेच्या व्यवस्थापनाला एवढंच निवेदन आहे की आम्हाला तुम्ही कंत्राटी कामगार कसे काय तुम्ही आम्हाला त्याचे पुरावे आम्हाला साबित करा. तुम्ही ठेकेदार बदलताय. मॅनेजमेंटला आता शेवटचा काय इशारा देताय तुम्ही? मॅनेजमेंटला शेवटचा इशारा हाच असणार, जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केलं तर त्याचं काय जो काय त्रास होईल किंवा ज्याचा तो परिणाम होईल तो परिणाम बँकेला भोगावा लागणार. धन्यवाद.